मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावातील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येनं महाराष्ट्र पुन्हा हादरलाय। 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची कुणीही कल्पना करू शकणार नाही आणि म्हणूनच आक्रोश करत नाशिक जिल्ह्यात संतप्त आंदोलन निघालं। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्येची हादरवून टाकणारी घटना उघडकीला आली। 16 नोव्हेंबरला गावातील विजय संजय खैरनार या 24 वर्षाच्या तरुणानं 36 महिन्याच्या या चिमुरडीवर आधी लैंगिक अत्याचार केले आणि नंतर डोकं दगडानं ठेचून तिची अमानुषपणे हत्या केली। घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतलं। या संतप्त घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचं वातावरण पसरलं। पीडित मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणल्यानंतर परिसरात एकच आक्रोश झाला। प्राथमिक तपासात सैतानी कृत्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। आरोपी विजय खैरनारचं या चिमुरड्या मुलीच्या वडिलांसोबत महिनाभरापूर्वी भांडण झालं होतं। याचा राग या आरोपीच्या मनात होता। या रागापायी या नराधमानं अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केलं। ये इस तरह की होना ये स्वाभाविक है। यहाँ के लोगों की भावना बहुत ही तीव्र है और हमने उनको समझाया है कि जो भी घटना हुई है इसके बारे में पुलिस की तरफ से, प्रशासन की तरफ से जो भी करना संभव है ये सभी चीजें हम लोग करेंगे और जिसने ये कृत्य किया है उनको जल्द से जल्द सजा मिले, इसके लिए जो भी करना है ये सभी प्रोसीजर हम लोग बहुत शीघ्र गति से करेंगे। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली। त्यानंतर न्यायालयानं या आरोपीला 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 3 वर्षांची चिमुकली म्हणजे या जगात पाऊल ठेवून अवघे 36 महिने झाले। आताशी कुठे दुडुदुडू चालण्याचं वय, निरागस हसत सगळ्यांना आपलंसं करण्याचं वय आणि अशा वयात या कोवळ्या देहाला या सैतानी कृत्याला सामोरं जावं लागलं। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव इथल्या सुवर्णकार समाजानं मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला। लासलगावच्या शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देत आरोपीवर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली। ऑल इंडिया पैंथर सेनेनं हीच मागणी लावून धरली। जल्द से जल्द उसको सजा चाहिए, उसको फांसी मिलनी चाहिए और हमारे जो शासन प्रशासन से गुजारिश है कि तुम जो है ना वो राक्षस की सेवा मत करो, राक्षस की सेवा मत करो, उसको अभी लाओ चौक में टंगाओ और मामला खत्म करो। मालेगाव तालुक्यातल्या घटनेचे पडसाद संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उमटले। नाशिकमध्ये सराफा बाजार बंदची हाक देण्यात आली। सराफा बाजार दुपारी 1 पर्यंत बंद ठेवण्यात आला, तर अखिल भारतीय सोनार समाजानं एकत्र येऊन काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। या नराधमांना फाशी अथवा गोळ्या घालण्यात याव्यात अशी मागणी नाशिक सराफा असोसिएशन कडून करण्यात आली। तर वाशिम जिल्ह्यातील अनसिंग इथं तीव्र निषेध करण्यात आला। जुन्या बस स्थानक परिसरात व्यापारी संघटनांनी आणि नागरिकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केलं। असा अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। 3 वर्षीय मुलीवर जे अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा द्यावी असं कुटुंबाची मागणी होती। एकदम बरोबर आहे की ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फाशीच झाली पाहिजे। तर ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या प्रकरणात ट्रिपल फास्ट ट्रॅक लावून फाशी दिली जावी अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते। आता फास्ट ट्रॅक आहे तो ट्रिपल फास्ट ट्रॅक करावा। जर त्यांनी कबूल केलंय पटापट केसेस लावून त्याला फाशीपर्यंत न्यावं। ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे, त्यामुळे अशा लोकांना 100% फाशीच दिली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली। 3 वर्षीय मुलीवर जो काही अत्याचार झाला त्यांनी जे आरोपी आहेत त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे। त्याच्या काकाने ते मागणी केली की फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालवावी, त्याला फाशी द्यावी। 100% अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे। ही घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी येत्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। तर पीडित कुटुंबाला 10 दिवसाच्या मुदतीच्या आत न्याय द्यावा अथवा रस्त्यावर उतरण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची। 2 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे, जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची। सेपरेट बेंच द्यायचा आणि केस तातडीनं चालवायची। 2 महिन्याच्या आत
आरोपींना फाशी द्यायची. दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे, तरच राज्यात दाखवेल. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याची टीका करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे धनी बनवलं. सर्व टोळ्यांच्या आकांचा फडणवीसांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात नंगा नाच सुरू असल्याचा घणाघात सपकाळांनी केला. महाराष्ट्रात पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे गृह विभाग हा मोकाट सुटलाय. दस्तूरखुद महाराष्ट्राचे या सर्व टोळ्यांचे जे आका आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा नंगा नाच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा नाचवायचा हा सुरू आहे. या दरम्यान मालेगाव न्यायालयात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी न्यायालयाचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न संतप्त आंदोलकांनी केला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. तर आरोपीच्या या कृत्यासाठी त्याला चौकात ठेचून मारलं पाहिजे, पण कायदा तशी परवानगी देत नसल्याचं गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यांची मागणी की याला खरं म्हणजे चौकातूनच ठार मारा, आणि त्यांनी कामच असं केलेलं आहे, कृत्य जसं केलेलं आहे, इतकं खालच्या प्रतीचं काम त्यांनी केलेलं आहे, लेवलचं काम केलेलं आहे की त्याला माफी नाहीच आहे. पण कायदा तसा परवानगी देत नाही. त्याला नियमानुसार कोर्टामध्ये हिअरिंग होईल, केस चालेल, त्याला फाशी होईल. तर हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीनं चालवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलल्याचं महाजनांनी आश्वासन दिलं. त्यामुळे अगदी 6 महिन्यातच हा खटला पूर्ण करून त्याला फाशीवर लटकावू असं आश्वासित महाजनांनी केलं. मी त्यांना विनंती केली, रस्त्याला खूप आहे कामाची, तरी पण मी त्यांना म्हटलं केस घ्यावीच लागेल, आणि त्यांनी ती मान्य केली. सगळ्यांसमोर स्पीकरवर मी फोन लावलेला होता, ती मागणी मान्य झालेली आहे. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललो, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे. या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना केस लढवण्याकरता नेमलं जाईल असंही आश्वासन गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलं. त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालवून वरिष्ठ विधितज्ञ त्या केसच्या संदर्भात नियुक्त करून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मालेगावच्या या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट पसरली आहे. निवडणुकांच्या धामधुमीत सरकारनं या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतात. तर सध्या मालेगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सकाळपासूनच सर्व दुकाने हे बंद आहेत असं चित्र मालेगावमध्ये दिसत आहे. आता यानंतर पोलीस काय भूमिका घेतात, या जो आरोपी आहे त्याला आता सध्या न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी देखील दिलेली आहे. त्यानंतर जे कोर्टामध्ये काय पुरावे सादर होतील, यानंतर आरोपीला काय शिक्षा होते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहे. सुदर्शन खिल्लारे, मालेगाव.